बाजारपेठ जेवण खाऊन बाजारपेठ फिरून झालेला आहे आणि आपण सध्या येऊन पोहोचलेलो आहोत होलीच्या मालात। आज जरी ही फक्त मोकळी जागा दिसत असली तरी कधी काली इथे मोठमोठे समारंभ, सभा आणि उत्सव भरत असत। रायगड ही फक्त युद्धासाठी जागा नव्हती तर एक जिवंत राजधानी होती आणि त्या राजधानीचं सार्वजनिक जीवन या होलीच्या मालावर धडधडत होते। आज इथे शांतता आहे पण डोले मिटले तर अजूनही त्या गर्दीचा आवाज ऐकू येतो। आणि मग आम्ही येऊन पोहोचलो रायगडाच्या नगरखान्यात। अधिकाली इथूनच नगारे आणि रणशिंगांचे आवाज घुमत असत। आज दरबार सुरू होणं, महत्वाची घोषणा किंवा विशेष प्रसंग याची सूचना इथूनच दिली जात असत। आज आवाज शांत आहे पण इतिहास अजूनही घुमतोय। नगरखान्याच्या प्रवेशद्वारावर दिसणारी ही 3 छिद्र आजही अनेकांना उत्सुकता निर्माण करतात। पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी किंवा हवेच्या व्हाव्यासाठी याचा उपयोग होत असावा। रायगडाच्या प्रत्येक रचनेमध्ये काही ना काही व्यावहारिक विचार होता आणि म्हणूनच आज हा रायगड अभ्यासकांना आश्चर्यचकित करतो। तर आजसाठी एवढंच। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।